नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आजचा व्हिडिओ असणार आहे मॉर्निंग रूटीन स्पेशल. मस्त सकाळी उठल्या हे पाहू शकता तुम्ही, मस्त पक्ष्यांचा आवाज, निसर्गाचं हे सौंदर्य, मस्त दार काढून बाहेर आल्याच एकदम मन प्रसन्न होऊन जातं हे झाडाचं वातावरण असल्यामुळं. आणि त्यातल्या त्यात हे लव बर्ड्सचं मस्त चिवचिवाट. वरी झाडावर वेगळेच पक्षी असतात आणि खाली लव बर्ड्सचं वेगळी चिवचिवाट असते. खूप मस्त वाटतं वातावरण सकाळी सकाळी मला तरी 6 वाजलेच होते, म्हणजे 5:45ला उठलेच होते. वॉशरूम वगैरे असं तसं मग 6ला झाडायला चालू केले, कारण म्हणजे अक्षरची शाळा असते 11:30ला. त्यामुळे तेवढं सकाळी काय कामाची गडबड नसते, थोडं धीरच उठत असते. आमच्या रुबीची केज आहे त्याचीसुद्धा दररोज साफसफाई करत असते मी. ती आता गेली बाहेर फिरायला. किती नाही म्हणजे सकाळी कामाची गडबड असतेच. देवपूजा सकाळी लवकर झालेली चांगली वाटते. आपल्याला सुद्धा सकाळी भूक लागतेच, त्यासाठी होते जेवढं झालं तेवढं लवकर उठत असते. पण एखाद्या वेळेस 6 लास्ट, अगोदर उठत असते 5:30 वगैरे, पण लास्ट 6, त्याच्यानंतर लेट झोपत नाही. हे पाहू शकता आमची रुबी चक्कर मारायला गेली होती बाहेर. आता कसं आहे 5:30ला सुद्धा दिवस चांगलाच उजडून जाते. हिवाळ्यामध्ये 6 वाजले ते दिवस उजडत नाही. त्याच्यामुळे उठल्या एकसारखं सगळेच घर झाडून घेत असते मी. बाहेरमध्ये नाही म्हणलं तरी अर्धा तास फक्त झाडण्यामध्ये जाते. झाडाचं खूप आहे, मधली 4 रूमा, बाहेर सगळं. आता मोठं अंगण, मधलं हे अंगण, सगळंच म्हणलं तरी. लिंबाचं झाड असल्यामुळे लिंबाची फाटाची खूप लिंबाची पालं पडत असते खाली. दिसायला चांगलं हवं असल्यावर माणसाला करावं सुद्धा लागतं. म्हणजे झाडं वगैरे चांगलं, म्हणजे थंड वारं सुटलं तर छान वाटतं. लिंबाच्या झाडातलं वारा, आणि एकतर बसायला छान वाटतं. पक्षी बसलं तर त्याचा आवाज छान वाटतं. मग त्याप्रमाणे करावं सुद्धा लागतं. म्हणजे आता पडलं केलं कचरा वगैरे तर झाडावं लागतं झाड असल्यावर. मला तरी सकाळी जेवढं लवकर उठलं तेवढं चांगलं वाटतं. पण एखाद्या वेळेस रात्री झोपायला लेट झाल्यावर उठल्यावर लेट होतं. आणि सकाळी कुठलेच जागा अशी पारुशी ठेवणे वाटतं. सगळं स्वच्छ एकदम झाडून घ्या. एक वेळेस तर संध्याकाळी वगैरे काय झाडायची तेवढी आवश्यकता नाही, पण सकाळी एक वेळेस सगळंच झाडून घ्यावं लागतं. आणि तेवढ्यात आली आमची कचऱ्याची गाडी. हे कंपल्सरी नगरपालिकेची गाडी सकाळी येतच असते. म्हणजे फारसा कचरा दररोज घरच्या बाहेर पडत असतो. नगरपालिकेची गाडी येत असते, एक चांगली गोष्ट आहे. दररोज ठरवलेलंच आहे 6:15 6:30च. आंघोळ करण्याच्या अगोदर फारसा कचरा टाकून देण्यात येतं. त्यानंतर मग मस्त असं सडा मारते घरापुढे. सकाळी ना एक झाडणं आणि सडा मारणे झाल्याच्या नंतर घरापुढे एक वेगळीच अशी प्रसन्नता वाटते. आणि जी जुनी रांगोळी, म्हणजे कालची पारशी रांगोळी जाते आणि जे धूळ आहे ते उडत नाही, दबल्या जाते. त्यामुळे की नाही सडा मारणे हे कंपल्सरी चांगलंच आहे. आणि दररोज सडा मारत असते मी, झाडून सडा मारत असते. त्यामुळं घर एकदम प्रसन्न वाटतं सकाळी सडा मारल्याच्या नंतर. आणि मी त्यानंतर एक 10 मिनटं 15 मिनटं मी स्वतःसाठी देतात. ते ब्रश करत एक 2-3 फेऱ्या मारत असते. मग लगेच एक 10 मिनटं प्राणायामसुद्धा करून घेत असते. त्यामुळे काय होतं, एक मानसिक शांती, किंवा जे आपण श्वासोच्छ्वास वगैरे घ्यायचं जे हे करतो प्राणायाममुळं, त्यामुळे मानसिक शांती भेटते. आणि चिडचिड होणं किंवा आपल्याला जे दिवसभराचा थकवा वगैरे जाणवणार आहे पुढे दिवसभर, ते थकवा जाणवणार नाही. कारण आपण जे प्राणायाम करतो त्याच्यामुळं आपल्याला आत्मिक शांती आणि शारीरिक शांती दोन्हीसुद्धा भेटतं, मानसिक शांतीसुद्धा भेटतं. आणि थोडं मोबाईलचा वापर मी हे व्हिडिओ एडिटिंग वगैरे जास्त करत असते ना, त्याच्यामुळे थोडं मानाचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून ते सुद्धा मानासुद्धा थोडा व्यायाम करत असते मी. हे मोबाईलचं काम करत असल्यापासून, म्हणजे व्हिडिओचं काम करत असल्यापासून मोबाईलचा संपर्क जास्त येतो आहे. त्याच्यासाठी मानाचा सुद्धा थोडं व्यायाम करत असते. कपालभाती, अनुलोम विलोम, एक दीर्घ श्वास, हे एवढे काही हे करत असते. केव्हाही कपालभाती झाल्याच्यानंतर थोडा हात रब करून कपाळावर प्रेस करायचं असते. त्यामुळे काय होईल, आपण जे वरी श्वास घेतो त्याचा त्याला डोक्याला त्रास होतो, ते होऊ नये म्हणून. आणि नंतर थोडं वज्रासनमध्ये सुद्धा बसायचं. त्याच्यामुळे आपलं डायजेशन सिस्टीम चांगलं असतं. आणि पाहू शकता मी खाली येतानाच मस्त एक फुलं घेतली मी, त्याचेसुद्धा शूट घेतले, छान आले ते फुलं. त्यानंतर स्नान झाली. त्यानंतर लगेच स्नान झालं. मग सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर केव्हाही सोपचं जे आपण साबण लावतो त्याचं ड्रायनेस येऊ नये म्हणून केव्हाही मॉइश्चरायझर लावायचं आणि सनस्क्रीन लावायचं.
सनस्क्रीमने काय होईल, आपल्याला जे सूर्यकिरण जे पासून जे UV रेज येतात ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. त्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावर काळंकी वगैरे येत नाही. हे घरात असतोच म्हणून काय झालं, घरात सुद्धा आपले UV रेज येत असतात. सकाळी सकाळी थोडंफार मेकअप केल्याच्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं आंघोळ करून. आज त्यातल्या त्यात थोडं जास्तच गडबड होती, कारण मुलाच्या डब्याचं काही नाही, पण आमची सासूबाई नव्हती. सासूबाई गावी गेलेली आहे त्यांच्या बहिणीकडे, आणि त्यांनी थोडंफार आमच्या मामांना पाणी गरम करून देणे किंवा त्यांनी सकाळी सकाळी डिकॅशन घेत असतात काळी चहा, ते करून देतात. पण आज त्यांच्यासाठी मला सगळं करायचं होतं, त्यामुळं थोडं लवकर फास्ट करायची होती. एक हात म्हणजे माणूस सोबत म्हणजे कोणतरी असते ना, आपलं सासू किंवा कोणी असू दे, पण थोडंफार काय ना मदत असतेच त्यांची. तसंच म्हणलं की ना थोडं धावपळ होते, आणि आपल्याला भीतीसुद्धा असते की होते की नाही, की म्हणजे लवकर होते की नाही असे वाटते. त्याने असले ना थोडंफार बरेच काय आवरून घेत असतात. त्यासाठी अर्धवट असेच केस सुकवून पाणी गळतच होतं तसंच गेले, कारण मामांना आमच्या त्यांनी तोंड धुवून वगैरे बसले होते. त्यांनी सकाळी सकाळी कोमट पाणी पियाची सवय आहे. की मामा आत्या असतील ना, तर त्यांनीच गरम करून देतात त्यांना कोमट पाणी, आणि सकाळी सकाळी डिकॅशन प्यायची सवय असते. मी आंघोळीत वगैरे तिकडे असेल की त्यांनीच करून देत असतात ते, आणि त्यांनी नाहीत, त्याच्यामुळं गडबड आहे थोडं. मला पण अगोदर हे कोमट पाणी प्यायची सवय होती, पण आता ते मोडली, कारण त्याच्यानं मी म्हणजे टाचाला खूप जास्त भेगा पडत होते. त्याच्यामुळे ते बंद केलं मी. मस्त दुधावरची साय काढून घेतली मी. सकाळी सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर मस्तपैकी अशी दूध प्यायची सवय आहे मला, म्हणून मस्त रांगोळी वगैरे सगळी नंतर काढत असते. आमच्या घरामध्ये चहा होतच नाही. आत्या मामासुद्धा दूधच घेतात सकाळी, संध्याकाळी काळी चहा घेतात म्हणजे डिकॅशन. त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये चहा होतच नाही. सकाळी दूध, संध्याकाळी काळी चहा, आणि नंतर मग अजून संध्याकाळी झोपताना हळदीची दूध, हे असंच असते रुटीन. दूध ठेवले, मग एकीकडे मी डाळीला, आणि मी काळ्या चण्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी ते कुकर लावला, आणि त्याच्यामध्ये डाळीमध्ये हळद, आणि काळ्या चण्यामध्ये ना दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, आणि थोडं लसण आणि मीठ टाकून लावून घ्यायचं कुकर. ते होत राहतं. मग इकडे आपलं दूध पिल्याच्या नंतरच्या रांगोळी वगैरे होईपर्यंत आपलं कुकर होऊन जात असतं, देवपूजा होईपर्यंत. मग तुळशीची मंजूळ आणि अद्रक टाकून मस्तपैकी दूध गरम केलेलं होतं. खूप चविष्ट लागते बरं का, सकाळी सकाळी मस्त असं दूध, ब्रेड, कारण रात्र भूक लागते चांगली. सकाळी सकाळी काहीतरी खायची होती, इच्छा होते गरम गरम आंघोळी झाल्याच्या नंतर. असं काहीतरी घेतलं ना, मग जेवायला थोडं लेट झालं तरीही 11 साडे 11 झालं तरी काय वाटणार नाही. रांगोळी काढण्यासाठी मस्त बाहेर गेलो, तोपर्यंत सकाळी नाही उगवलेले होते फुलं, फक्त आंघोळ करून वगैरे असं बाहेर जाईपर्यंत म्हणजे मस्त छान उगवून बसले होते. रांगोळी वगैरे काढून घेतली मस्तपैकी. मग येता फुलं तोडून आणले पूजेला, आता गणपतीला आणि लक्ष्मीला वगैरे चढवायला. मस्त दारापुढे असं एक दोन उगवतच असतात जास्वंदीची फुलं, आणि मस्त असं देवाची पूजा करून घेतली. सकाळी सकाळी कुकर लावून टाकला आणि देवाची पूजा करायला घेतली. आणि मी ना आज रेसिपी शेअर नाही करणार, ही रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार, कारण की खूप मोठा असा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळं मस्त देवाची अशी आरती करून घेतली कापुराने, आणि नैवेद्य दाखवून दर्शन घेतलं. नवद दाखवताना केव्हाही 3 वेळेस हात फिरवायचा नवदावरून, त्यामुळं तसं केल्यानेच नैवेद्य पावतं असं ऐकलेलं आहे मी. आणि देवीच्या मुकुटावर किती छान फूल शोभून दिसत आहे. खाली गणपती आहे, तिथे गणपती बाप्पावर एक आणि लक्ष्मी मातेवर एक हे केलं. तोपर्यंत कुकर झालेला होता, म्हणजे शिट्ट्या पण झाल्या आणि वाफ पण निघून गेलेली होती. हे पाहू शकता तुम्ही, काळ्या चण्याची मस्त अशी भाजीचा सगळं उकडून ठेवलेलं झालेलं आहे. पण हे मी रेसिपी आता नाही शेअर करणार, कारण खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. फक्त ना लास्टला भाजी कशी झाली ते तुम्हाला दाखवणार आहे, आणि पूर्ण रेसिपी आहे ना मी उद्याच्या व्हिडिओ शेअर करेन. एकाच वेळेस स्मार्ट गृहिणीचं हे एक वैशिष्ट्य पहा, एकाच वेळेत आपण 2सुद्धा म्हणजे करू शकतो. आणि असंच केलं पाहिजे गॅस वाचवण्यासाठी. डाळ पण झालं वरणासाठी, आणि भाज्यासाठी चणे पण शिजवून घेतले मी. मस्त ह्याला घडसून घेऊन अगोदर वरण फोडणी देणार, मग निवांतपणे भाजीला, कारण वेळ लागणार होतं. इकडे सगळे कपडे आंघोळी झाले होते सगळ्यांचे, मग मशीनमध्ये कपडे लावून दिले मी.
कसं असतं किंवा आभाळ यायला किंवा ऊन पडायला काय म्हणजे वातावरणाचं काही सांगता येत नाही. त्यासाठी पटकन अगोदर मशीन लावून घेतली. मग स्वयंपाक झाला. आहोसाठी ताट मांडली मी. त्यांना ना भात नंतर खायची सवय आहे, त्यासाठी अगोदर भाजी, वरण, दही, जवसाची चटणी, शेंगदाणे, गुळ असे दिलं आणि भाकरी एवढं दिले. नंतर त्यांनी जेव्हा भाकरी खाणं झाल्यानंतर भात खातात. मग लागलेच लगे माझं पण जेवण झालं आणि भांडी घासून घेतले. आमच्या अक्षत असा होता माझा मॉर्निंग रुटीन. आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीनशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बाय.